महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेतले। शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। वेरुळात यात्रेनिमित्त आलेली लहान मुले आणि लहान मुलांची खेळणी असलेली रहाट पाळणे, ब्रेक डान्स आणि खेड्यापाड्यातील लोकांच्या मनोरंजनासाठी आला होता। वेरुळ ग्रामस्थांसाठी आधार कार्ड दाखवून दर्शन देण्यास देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन असफल उपविभागीय अधिकारी आढावा बैठकीत यांनी केलेल्या सूचनेनुसार स्थानिकांचा आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या निर्णयाला देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने वेरुळ ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचे सौजन्य न दाखवता दक्षिण द्वार चालू बंद केल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली होती। महाशिवरात्रीच्या दिवशी घृष्णेश्वरास महादेवाचा चांदीचा मुखवटा सायंकाळी 4 वाजता गाजत पालखीतून वेरुळ येथील शिवालय तीर्थकुंडावरती अभिषेक करण्यासाठी नेण्यात आला। तेथे पुजारी आणि समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला। हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। तीर्थकुंडातील चलरूपी श्री घृष्णेश्वर महादेवाची पूजा संपल्यानंतर पालखी पुन्हा वाजत गाजत श्री घृष्णेश्वर मंदिरात नेण्यात आली। दर्शनासाठी येण्या जाण्याचा रस्ता वेगळा ठेवल्यामुळे भाविकांना सुरळीत दर्शन घेता आले। यात्रेनिमित्त संत जनार्दन स्वामी आश्रम आणि वेरुळ येथील नाथ आश्रम येथेही श्रद्धाळू भाविकांनी मोठी गर्दी केली होती। नाथा आश्रमामध्ये आलेल्या भाविकांना हरिभक्त पारायण अक्काताई महाराज यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फराळाचं वाटप करण्यात आले। महाशिवरात्री निमित्त प्रशासनाच्या आदेशाने मंदिर कार्यपद्धती आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यवस्था, आरोग्य, परिवहन, अखंड वीज वितरण, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस कंट्रोल रूम, वायरलेस आणि पोलीस प्रशासनाने संपर्क क्रमांक भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते। महाशिवरात्री यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात मंदिर संस्था आणि प्रशासन आणि भाविकांच्या सहकार्याने साजरी करण्यात आली। यावेळी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळू जोशी, विश्वस्त योगेश विटखेडे, राजेंद्र कौशिके, संजय वैद्य, योगेश टोपरे, सुनील शास्त्री, चंद्रशेखर शेवाळे, सुनील विटेकर, दीपक शुक्ला, मंगेश पैठणकर, योगेश टोपरे, सुरेश ठाकरे आदींसह ब्रह्मवृंदांनी परिश्रम घेतले, तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। रमेश माळी, एमसी न्यूज, वेरुळ।